नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकतात या ठिकाणी आपली पहिली टिप्स अशी आहे ती म्हणजे काचेच्या भांड्यांसाठी। आता बऱ्याच महिला सर्वांच्याच घरी काचेची भांडी असतात आणि कालांतराने काय होतं की त्या काचेचे भांडे खराब व्हायला सुरुवात होते, परंतु आपण काय करतो, घासणीने घासतो, पण कधीच याला घासणीने घासायचं नाही, ज्यामुळे काय होतं की त्याला स्क्रॅच पडतात आणि आपले जे काचेचे जे भांडे असतात ते खराब दिसायला सुरुवात होते। बघू शकतात या ठिकाणी मी एका वाटीमध्ये कोलगेट घेतलेला आहे आणि आता मी थोडंसं चिमूटभर यामध्ये टाकणार आहे सोडा। आता आपण या कोलगेटला आणि सोड्याला पाण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आणि एक प्रकारची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि आपण या पेस्टनेच हे काचेचे जे भांडे आहेत ते धुवणार आहोत। आपल्याला कुठल्याही प्रकारचं घासणीने घासायचं नाहीये, फक्त ही पेस्ट लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने ते काचेची जी भांडी आहेत ते धुवायचे आहे आणि रिझल्ट मी तुम्हाला अगदी तुमच्या समोर दाखवणार आहे। बघू शकतात मी इथे एक काचेचा ग्लास घेतलेला आहे, जो की सुरुवातीला तुम्ही बघितला पूर्ण खराब झालेला होता आणि मी कुठल्याही प्रकारची घासणी या ठिकाणी न वापरता याला घासणार आहे। घासणीने आपण जी काचेची भांडी घासतो त्याने काय होतात, घासणीला जी तार असते त्यामुळे या काचेच्या भांड्यांना स्क्रॅचेस पडतात आणि जे काचेचे भांडे खराब दिसायला सुरुवात होते। अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित या भांड्यावरती या ग्लासवरती लावून घ्यायची आहे आणि बघा मी रिझल्ट अगदी तुमच्या समोर तुम्हाला दाखवणार आहे। मी याला स्वच्छ पाण्याने आता धुवून घेत आहेत। बघू शकतात कुठल्याही प्रकारचा साबण किंवा घासणीचा वापर न करता देखील आपण ही जी काचेची भांडी आहे ती अगदी चकाचक या ठिकाणी बघू शकतात किती सुंदर हा ग्लास दिसायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी नव्यासारखं याला चकाकी आली आहे। तुमच्या घरात देखील जर काचेची भांडी जर तुम्ही यूज करत असाल तर नक्कीच अशा सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला क्लीन करत राहा आणि तुमची जी पैशाची बचत आहे ती देखील करत राहात। वेळेची बचत तर देखील होते, त्याचबरोबर पैशाची बचत देखील या ठिकाणी होते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा चप्पलसाठी। आता बऱ्याचदा आपण अशा चप्पल स्वच्छ धुवून काढल्या की त्या अशा उभ्या करून ठेवतात, परंतु काय होतं की ते खाली पडतात। त्याला व्यवस्थित उभं करायला गेलं की त्या व्यवस्थित उभं राहत नाहीत आणि त्या खाली पडल्या जातात। त्यासाठी आपण एक या ठिकाणी ट्रिक्स वापरणार आहोत। तुम्ही जरी अशा चप्पल धुवून ठेवत असाल आणि त्या खाली पडत असाल तर अशा प्रकारे आपल्याला एक चिमटा घ्यायचा आहे, जो की आपण कपड्यांचा चिमटा कपड्यांसाठी वापरतो। असा एक चिमटा आपल्याला या दोघं चप्पलला लावायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यवस्थित अशा उभ्या ठेवायचे आहे। अगदी पूर्ण चप्पल सुकेपर्यंत या चप्पल खाली पडत नाहीत। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। त्यानंतरची टिप्स आहे ती म्हणजे अशा कपड्याच्या साबणांसाठी। आता तुमचा देखील साबण सेम माझ्या साबणांसारखाच असा विरघळतो का, पाण्यामध्ये मेल्ट होतो का, होत असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि मी यासाठी एक सोल्युशन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघू शकतात माझा जो साबण आहे तो अशा प्रकारे पूर्ण पाण्यामध्ये भिजला जात होता आणि पूर्ण मेल्ट या ठिकाणी झालेला आहे, जो की पूर्ण साबण या ठिकाणी वाया जाईल। आता त्यासाठी एक ट्रिक्स घेऊन आलेली आहे। बघू शकतात आपल्याला जे आपण साबण ठेवतो तो बॉक्स घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला लागणार आहे जे रबर असतात ते आपल्याला रबर घ्यायचे आहेत। साधारणतः 3 रबर घेऊ शकतात किंवा 2 रबर जरी घेतले तरी पुरेसे आहेत। अशा प्रकारे आपल्याला या साबणाच्या बॉक्सला हे रबर अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। बघू शकतात आणि तुमचा देखील साबण अशा प्रकारे जर मेल्ट होत असेल तर नक्कीच ही ट्रिक तुमच्या खूप कामाची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आपल्याला हा साबण या रबरवरती ठेवायचा आहे आणि बघू शकतात जो पण साबण आपण वापरल्यानंतर त्यामध्ये जे पाणी असतं ते पाणी या साबणाला लागणार नाहीत आणि जे पाणी थेंब थेंब खाली गळेल, त्यामुळे आपल्या साबणाची खूप बचत या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला ही रबरची आणि साबणाची ट्रिक्स यापूर्वी माहीत होती का? कमेंट्स करून नक्की कळवा आणि ट्रिक्स जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा।